महसूल मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महासंघाच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय देण्यात आल्याने महसूल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी आणि कर्मचारी समन्वय महासंघाच्या वतीनं 19 डिसेंबरपासून पुकारण्यात आलेलं राज्यव्यापी काम बंद आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। महसूल मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महासंघाच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आल्यानं हा निर्णय घेण्यात आला। 16 डिसेंबर रोजी महासंघानं शासनाला आंदोलनाची नोटीस दिली होती। त्यानंतर महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि सेवाविषयक मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली। प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल महसूल महासंघानं महसूल मंत्री, अप्पर मुख्य सचिव महसूल आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे आभार मानले। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन स्थगित ठेवण्यात येणार असून शासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीवर महासंघाचं लक्ष राहणार असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं। या बैठकीला महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड, चतुर्थ श्रेणी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय टेकाळे, महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडलाधिकारी समन्वय महासंघ आणि विदर्भ राजस्व निरीक्षक मंडळ अधिकारी संघ नागपूर सुरेश बगळे, तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना बाळकृष्ण गाढवे, राज्य तलाठी संघाचे समन्वयक दीपक चव्हाण, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिंदे, महसूल सेवक संघटनेचे अनिल सूर्यवंशी, कार्याध्यक्ष संतोष आगिवले, सरचिटणीस किशोर हटकर, संजय अनव्हाने, बाळासाहेब वाघचौरे, हरिश्चंद्र मलिये, MG गवेस आदींची उपस्थिती होती। या बैठकीमध्ये जवळपास 13 मुद्द्यावर चर्चा झाली। यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे निलंबित अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी तातडीनं आपलं तांत्रिक स्पष्टीकरण या ठिकाणी जे काही आहे त्यांच्यावर जे आरोप आहेत त्यांनी तातडीनं दिलं पाहिजे। आमचे तिथले प्रांत असतील, आमचे कलेक्टर आहेत, विभागीय आयुक्त आहेत, रिपोर्ट या ठिकाणी आल्यावर निश्चितपणे जे काही निलंबन आहे त्याबद्दलचा विचार या ठिकाणी करण्यात येईल। दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी आहे की आपलं जे ग्रेड पे आहे, ग्रेड पे बद्दल शेवटी ग्रेड पे दिलं गेलं पाहिजे, याकरता शासन सकारात्मक आहे आणि त्यामुळं निश्चितपणे ग्रेड पेचा निर्णय स्वतः याच्यामध्ये मी लक्ष टाकणार आहे आणि ग्रेड पे या ठिकाणी जो काही आपल्या विभागाचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो सर्व प्रश्न या ठिकाणी मी स्वतः लक्ष टाकून करणार आहे।